आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. चौथ्या कसोटीमध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध 186 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 544 धावा केल्यात. खेळ थांबला तेव्हा बेन स्टोक्स 77 धावांसह आणि ख्रिस वोक्स 4 धावांसह खेळतायत. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 10 विकेट गमावून 358 धावा केल्या होत्या. भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची अचानक घोषणा केली आहे. कृष्णमूर्ती शेवटचे 2020 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसली होती. तिने टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि T20 सह 1924 सामने खेळलेत. तसेच निवृत्तीची घोषणा करताना तिने या संस्मरणीय प्रवासात तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून पाकिस्तान वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांची T20 आहे तर 3 सामन्यांचीच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या पाकिस्तानने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केलाय. पाकिस्तानने 2 मालिकांसाठी 2 कर्णधारांची नियुक्ती केली आहे. सलमान अली आघा T20I संघाचं नेतृत्व करणार आहे तर एकदिवसीय संघात मोहम्मद रिजवान याचं कमबॅक झालंय. झिम्बाब्वेत 14 जुलैपासून त्रिकोणी मालिकेचं आयोजन करण्यात आलंय. या त्रिकोणी मालिकेत यजमान झिम्बाब्वेसह न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने होते. या मालिकेतील साखळी फेरीतील 6वा आणि शेवटचा सामना हा 24 जुलैला खेळवण्यात आला. न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा धुव्वा उडवत विजयी चौकार लगावलाय. आता या मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने-सामने असणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेवर नाव कोरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव करत मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. बासेटेरे येथे खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव करून मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. तर टीम डेव्हिडच्या 37 चेंडूत 102 धावांच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळालाय. डेव्हिडने 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद T20 अर्धशतकाचा विक्रमही केलाय. एक विश्वचषक आणि 2 युरो स्पर्धा जिंकल्यानंतर स्पेनच्या शावी हर्नांडेजने भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलाय. अर्जदारांमध्ये शावीचे नाव पाहून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्याला करारबद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असे सांगत AIFFने त्याचा अर्जच फेटाळून लावलाय. भारताकडेच महिलांच्या बुद्धिबळ विश्वकरंडकाचे अजिंक्यपद राहणार हे निश्चित झालंय. आंध्र प्रदेशच्या कोनेरू हम्पीने चीनच्या लेई टिंगझी हिला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय. तर त्याआधी महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिने टॅन झोंगी हिला 90 फायनलमध्ये धडक मारली होती. आता हम्पी आणि दिव्या या दोघींमध्ये जगजेते पदाची लढाई रंगणार आहे. यामुळे या लढतीला संयम विरुद्ध आक्रमकता असंच स्वरूप प्राप्त झालंय. यूइन स्पोर्ट्सच्या 4थ्या आंतरराष्ट्रीय फिडे 1700 पेक्षा कमी मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरी अखेर प्रसाद खेडकर, केविन मथिय झागान, कश्यप खाकरिया, ईशान कदम, भूमिका बागले, अपर्णा गुप्ता, मुक्तानंद पेंडसेसह एकूण 34 खेळाडू 3 गुण मिळवून संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलच्या मान्यतेने आळंदी येथील MIT अकादमी ऑफ इंजिनिअरिंग येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते झाले. आणि या बातमीसह वेळ झाली आहे स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत